सर, त्र्यंबकेश्वरच्या आसपास किंवा नाशिकमध्ये फार्म हाऊसची डिमांड ही का वाढली आहे? तर इथे सर्वात आधी येतं रेंटल इन्कम. बऱ्याच लोकांनी रेंटल इन्कमसाठी इथे बऱ्यापैकी रिसॉर्ट स्टेज असे विलास डेव्हलप केलेत. त्याच्यामधून त्यांना पॅसिव्ह इन्कम अगदी 4 ते 5 लाखांपर्यंत मंथली इन्कम मिळतंय. दुसरं म्हणजे पर्सनल हॉलिडे होम म्हणून बरेच जण यूज करताय. पर्सनल विकेंडसाठी फॅमिलीज वगैरे ते घेऊन जातात. तिसरं म्हणजे जर तुम्ही बघितलं तर रिटायरमेंटसाठी लोक प्लॅन करताय की त्र्यंबकेश्वरला एखादं सेकंड होम आपण कन्स्ट्रक्ट करू, जेणेकरून आता तर पॅसिव्ह इन्कम मिळतच आहे, पण रिटायरमेंट नंतर आपल्याला तिथे स्टे करता येईल या दृष्टीने पण लोक विचार करताय. त्यानंतर बरेच लोक ऑर्गॅनिक फार्मिंग या उद्दिष्टाने पण तिकडे बऱ्यापैकी लँड्स घेत आहे आणि तिथे डेव्हलपमेंट करताय. आणि महत्वाचं म्हणजे लँड ॲप्रिसिएशन ज्या पद्धतीचं त्र्यंबकेश्वरला चालू आहे तर ते कुठेच कम्पेअर होऊ शकत नाही. अशा पद्धतीचं तिथे ॲप्रिसिएशन लँड्सला मिळत आहे. जे मागच्या 5 ते 6 वर्षामध्येचा इतिहास आहे, आता ऑलमोस्ट डबल प्राइजेस झालेले आहेत तिथे लँडच्या. आणि भविष्यातही आता जे इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट होते त्यानंतर खूप जास्त प्रमाणात तिथे ॲप्रिसिएशन होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांचं ते डिमांड आहे की तिकडे फार्म हाऊसची वगैरे या गोष्टींमध्ये ते इंटरेस्टेड आहे.